नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक आर के हराळे, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर. विषय मराठी, युवक भारती, इयत्ता 12वी. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता 12वीमध्ये आला. तुमचे मनपूर्वक स्वागत. मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकाचा आढावा घेत असताना मला अतिशय आनंद होत आहे. आपल्या मानवी जीवनामध्ये भाषेला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. मराठी आपली राजभाषा आहे, त्यामुळे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात मराठीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी भाषेवर तुम्ही जितके चांगले प्रभुत्व मिळवाल, तितके जीवनात यशस्वी होण्याच्या अधिकाधिक संधी तुम्हाला मिळत राहतील. त्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकेल अशा प्रकारे या पाठ्यपुस्तकाची रचना केलेली आहे. या पाठ्यपुस्तकात 6 विभाग आहेत. पहिल्या 2 विभागातील गद्य पद्य पाठांच्या माध्यमातून नामवंत साहित्यिकांच्या साहित्यिक कृतींचा परिचय करून घेता घेता त्या साहित्यिकांमधील संस्काराने तुमची भाषा ही उत्तरोत्तर समृद्ध होत जाईल. हे साहित्य तुमच्या वैचारिक आणि कल्पनाशक्तींच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल. या साहित्यामधील आशय तुम्हाला आजच्या जीवनातील समस्यांची जाणीव करून देईल. तसेच साहित्यिक कृतीमधील सौंदर्याचा आनंद घेत आपले जीवन अनुभव समृद्ध करण्याचा वस्तुपाठही तुम्हाला मिळेल. चित्रामुळे पाठ्यपुस्तकाचे स्वरूप अधिक आकर्षक झाले आहे, त्यामुळं आशयाचे आकलन अर्थपूर्ण आणि सुलभ होण्यास मदत होईल. 12वीमध्ये तुम्हाला कथा हा साहित्य प्रकार अभ्यासण्याची संधी मिळत आहे. या साहित्य प्रकाराची ओळख करून घेताना तुम्हाला या साहित्य प्रकाराच्या वैशिष्ट्यांनी युक्त 2 नामवंत कथाकारांच्या कथांचाही आस्वाद घेता येईल. मराठी भाषेच्या उपयोजनाचे क्षितिज दिवसेंदिवस विस्तारत आहे, त्यामुळं अनेक व्यावसायिक संधी निर्माण होत आहेत. त्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतील अशा 4 घटकांचा समावेश उपयोजित मराठी या विभागात केला आहे. गद्य पद्य पाठ आणि त्यांच्या स्वाध्याय कृतीमधून विकसित झालेल्या भाषिक कौशल्यांचे वेगळ्या प्रकारे उपयोजन करण्याची संधी या विभागात उपलब्ध करून दिली आहे. व्याकरण आणि लेखन या भागातील व्याकरणाच्या घटकांची मांडणी कार्यात्मक पद्धतीने केल्यामुळे ते अधिक आकलन सुलभ झाले असल्याचे तुमच्या लक्षात येईल. हे व्याकरण घटक तुम्हाला भाषा अभ्यासासाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीही मार्गदर्शक ठरतील. याच भागात तुम्हाला तुमचा परिचित निबंधही भेटेल. उत्तम निबंध कसा लिहावा याचे अगदी नेमके मार्गदर्शन येथे तुम्हाला मिळू शकेल. परिशिष्ट आणि शब्दार्थ तुम्हाला भाषिक समृद्धीची दिशा दाखवतील. पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाविषयी या पृष्ठामधील मार्गदर्शनामुळे तुमच्या अभ्यासास नेमकी दिशा मिळवण्यास मदत होईल. पाठ्यपुस्तकातील साहित्याचा आणि भाषेचा बारकाईने केलेला अभ्यास तुम्हाला स्वमत, अभिव्यक्ती आणि उपयोजन यांच्या विकासाच्या दृष्टीने अधिक समृद्ध करू शकेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. पाठ्यपुस्तकाच्या अनुक्रमणिकेत एकूण 6 भागांचा समावेश आहे. पहिल्या आणि दुसऱ्या भागात गद्य पद्य घटक दिले आहेत. पाठ्यक्रमानुसार अपेक्षित भाषिक कौशल्यांचा विकास, साहित्य प्रकार, वयोगटानुरूप द्यावयाचे अनुभव आणि मूल्यमापन विषयक अपेक्षा विचारात घेऊन मराठीमधील नामवंत साहित्यिकांच्या दर्जेदार रचनांचा समावेश या पाठ्यपुस्तकामध्ये केलेला आहे. त्यामधून अपेक्षित भाषिक कौशल्यांचा विकास साधताना विद्यार्थ्यावर सर्जनाचे संस्कार व्हावेत अशी अपेक्षा आहे. या पाठामधून गाभा घटक, जीवन कौशल्य आणि मूल्यांचा परिपोष होईल. गद्य पाठामध्ये वैचारिक, ललित
आणि विनोदी लेखकांबरोबरच चिंतनशील, अनुभवकथनपर आणि चरित्रात्मक पाठांचा समावेश केला आहे. वेगाच्या आहारी जाण्याच्या अतिरेकावर भाष्य करताना वेगवशता हा पाठ आजच्या तरुणाईला संयमाने जगण्याचा उपयुक्त कानमंत्र देतो. सध्याच्या व्यस्त आणि तणावग्रस्त जीवनात साध्यासुध्या दैनंदिन प्रसंगातून आनंद मिळवत आनंदी राहणं हा स्वभाव कसा बनवावा हे आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठातून उमगते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर कर्तव्य बजावणारे सैनिक आणि भारतीय नागरिक यामधील घट्ट भावबंध, वीरांना सलामी या पाठात अधोरेखित झाले आहेत. हा पाठ वाचल्यानंतर सैनिकांच्या समर्पण वृत्तीविषयी आपल्या मनात अभिमानाची आणि आदराची भावना नक्की निर्माण होईल. पहाटेच्या प्रहरी समेवर आलेले मन आणि त्यावेळी उलगडणारे सभोवतालच्या चराचर सृष्टीशी असणारे मानवाचे आदिम नाते ललितरम्य शैलीत उलगडून दाखवणारा रेशीमबंध हा पाठ मनावर प्रसन्नतेचा शिरकाव करतो. दैनंदिन प्रसंग आणि अनुरूप शैलीतून अप्रतिम विनोद निर्मिती साधताना दंतकथा या ललितरम्य विनोदी लेखातून समृद्ध भाषेचे दर्शन लेखकाने घडवले आहे. योग्य वेळी जाणकारांचे मार्गदर्शन घेऊन अखंड चिंतनशील आणि अध्ययनशील राहून कलेच्या क्षेत्रात यशस्वी कसे होता येते याचा प्रत्यय रंगरेषा व्यंगरेषा या पाठातून आपल्याला येतो. हे सर्वच पाठ आशयाच्या दृष्टीने समृद्ध असून ते भाषाशैलीचे आणि भाषा समृद्धीचे उत्तमोत्तम नमुने समोर ठेवणार आहेत. पद्यपाठामध्ये बहुत असोत सुंदर या लोकप्रिय महाराष्ट्र गीताचा समावेश काव्यानंदासाठी केलेला आहे. भारतीय कृषी समृद्धीमधील स्त्रियांचे योगदान रोज मातीत या लयबद्ध रचनेतून स्पष्ट होते. रे थांब जरा आषाढ घना ही रचना म्हणजे पावसाळी निसर्ग सौंदर्याचे अप्रतिम काव्यरूप. कवितेमधील काही संस्कृत आणि बोलीभाषेतील शब्दांचे अर्थ उलगडल्यावर काव्य सौंदर्याने मन भरून जाते. रंग माझा वेगळा ही सुप्रसिद्ध गझल व्यावहारिक जगात वावरताना आणि दुःखे सोसतानाही हटके जगून प्रेम करणाऱ्या गझलकारांच्या कलंदर वृत्तीचे दर्शन घडवते. वारकरी भजनापासून ते शाळा महाविद्यालयातील स्नेहसंमेलनापर्यंत सर्वत्र अत्यंत नाट्यमय पद्धतीने सादर होणारे विंचू चावला हे लोकप्रिय भारूड दुर्गुणापासून दूर राहण्याची शिकवण देते. तसेच सज्जनांच्या संगतीत अंगीकारली तर विंचवाच्या विषासारखे दारुण दुःखही दूर ठेवता येते हे वास्तवही आपल्या मनावर ठसते. व्यस्त आणि बंदिस्त महानगरी जीवनात आकसून गेलेल्या त्रस्त बाल्याविषयीची पीडा समुद्र कोंडून पडलाय या कवितेतून व्यक्त झाली आहे. आरशातील स्त्री ही कविता स्त्री जीवनातील स्थित्यंतराचा नेमका वेध घेताना तिला नव्या उमेदीने जगण्याचे नवे भान देते. भाग 1 आणि भाग 2च्या शेवटी विद्यार्थ्यांच्या सरावासाठी नमुना गद्य आकलन उतारे दिलेले आहेत. गद्य आणि पद्य पाठातील आशय, भाषाशैली यांचे अध्ययन अध्यापन करण्याच्या दिशा जशा क्षमता विधानामधून स्पष्ट होतात तशाच त्या पाठपरिचयातूनही दृष्टीपथात येतात. वर्गातील चर्चांमधून अध्यापकाकडून पाठातील आशय आणि भाषा यांचा संबंध वर्तमान जीवनाशी जोडणे अपेक्षित आहे. गद्य पद्य पाठामधील समाविष्ट चित्रामुळे मजकुरांना आकर्षकता लाभलेली आहे. चित्रामुळे आशयाचे अंतरंग उलगडण्यास अधिक मदत होणार आहे. 12वीमध्ये कथा हा साहित्य प्रकार स्वतंत्रपणे समाविष्ट करण्यात आलेला आहे. भारतीय आणि जागतिक साहित्यात कथा या साहित्य प्रकाराला मोठी परंपरा आहे. आजची कथा तेवढीच आवडीने ऐकली जाते, वाचली जाते. त्यामुळे कथेचे स्वरूप
कथेची रचना, कथेची वैशिष्ट्य या संबंधीची माहिती एका स्वतंत्र प्रकरणात दिलेली आहे. तसेच त्याला जोडून प्रातिनिधिक स्वरूपात नामवंत कथाकारांच्या 2 कथा दिलेल्या आहेत. शोध या कथेत कथा रचनेच्या तंत्राची अनेक वैशिष्ट्ये दिसून येतात. जिज्ञासा आणि उत्कंठा वाढवत नेत श्रोत्याला आणि वाचकाला कथेशी खिळवून कसे ठेवता येते याचा उत्तम नमुना म्हणजे शोध ही कथा होय. तर बोलीभाषेच्या माध्यमातून तयार झालेल्या वातावरणातून कथेमधील घटना, प्रसंग आणि पात्रे सजीवपणे वाचकांसमोर कशा प्रकारे उभी करता येतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे गढी ही कथा होय. कथा, साहित्य प्रकार, परिचय हे प्रकरण आणि त्यासोबतच्या शोध आणि गढी या कथा यांचा एकत्रित अभ्यास केल्यानंतर कथेचे स्वरूप आणि रचना स्पष्ट होण्यास मदत होईल. उपयोजित मराठी या भागामध्ये मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख या घटकांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांनी गद्य, पद्यपाठ आणि त्याखालील कृती यामधून काही भाषिक कौशल्य आत्मसात केलेली आहेत. या भाषिक विकासाचे उपयोजन करण्याची संधी त्यांना उपयोजित मराठीमधील उपरोक्त घटकातून मिळणार आहे. व्यवसाय वा नोकरीमधील भूमिकेच्या दृष्टीने हे 4ही घटक उपयुक्त ठरणार आहेत. या घटकांचा विद्यार्थ्यांना चांगला परिचय व्हावा अशी अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल आणि वृत्तलेख यांचे नमुने उदाहरणादाखल पाठ्यपुस्तकात दिलेले आहेत. भाग 5 मध्ये व्याकरण व लेखन हा भाग समाविष्ट केलेला आहे. त्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या वाक्य प्रकार व वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, अलंकार यांचा समावेश केला आहे. व्याकरणासंबंधीच्या कृती पाठाखाली दिलेल्या आहेत. त्या सोडवण्यापूर्वी टप्प्याटप्प्याने संबंधित व्याकरण घटकांचे अध्ययन अध्यापन पूर्ण व्हावे अशी अपेक्षा आहे. लेखन या भागामध्ये निबंध लेखन या घटकाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना इयत्ता 12वीमध्ये महाविद्यालयीन शिक्षणामध्ये आणि स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त ठरू शकेल अशा तपशिलांचा समावेश त्यामध्ये केला आहे. मात्र परीक्षेचे वातावरण आणि उपलब्ध वेळ यांचा विचार करता 12वीमधील विद्यार्थ्यांच्या निबंध लेखनाचे मूल्यमापन या तपशिलामधील निकषानुसार करणे अपेक्षित नाही. त्यासाठी कृतीपत्रिकेतील निकष विचारात घ्यावेत. पाठ्यपुस्तकातील 5ही भागातील घटकावर आधारित विविध स्वरूपाच्या कृती दिलेल्या आहेत. घटकांचे आकलन आणि सर्वांगीण अभ्यास या दृष्टीनं कृती उपयुक्त ठरतील. मात्र परीक्षेमधील मूल्यमापन हे मूल्यमापन आराखड्यानुसार राहील. त्या दृष्टीने उपयुक्त कृती पाठ्यपुस्तकात दिलेल्या आहेत. तसेच तोंडी परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकतील अशा कृतींचाही समावेश पाठ्यपुस्तकात केलेला आहे. परिशिष्टामध्ये पारिभाषिक शब्द, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे व त्यांच्या साहित्यकृती, शब्दार्थ व वाक्यप्रचार यांचा समावेश केलेला आहे. त्यांचा उपयोग सामान्य ज्ञान, भाषा विकास आणि पाठांचे आकलन यासाठी होईल. 9 भारतीय भाषांमधील 12वीच्या युवक भारतीच्या पाठ्यपुस्तकासाठी एकच मुखपृष्ठ योजलेले आहे. त्यामध्ये मध्यभागी ज्ञानपीठ पुरस्कारासाठी दिल्या जाणाऱ्या वाग्देवतेची प्रतिमा ठळकपणे नजरेत भरते. ज्ञानपीठ हा साहित्याच्या क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे. युवक भारतीच्या मुखपृष्ठावर त्या भाषेतील पहिल्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेल्या साहित्यिकांची छायाचित्रे दिलेली आहेत. तसेच भाषेच्या उपयोजनाच्या आधुनिक संबंधाचे प्रतिकात्मक दर्शन मुखपृष्ठावर होताना दिसते. प्राचीन काळापासून आजपर्यंत झालेल्या भाषिक विकासाच्या टप्प्यांचे ओझरते दर्शनही मलपृष्ठावर होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेशिवाय अन्य भारतीय भाषांचा अभ्यास करावा. तसेच
त्या भाषांमधील अनुवादित साहित्यांचा आस्वाद घ्यावा अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी उत्तमोत्तम साहित्य कृतीचा आस्वाद घेऊन अपेक्षित भाषा विकास साधावा आणि जीवन व्यवहारात त्याचे समर्थपणे उपयोजन करावे, यासाठी हे पाठ्यपुस्तक महत्त्वाचे साधन ठरू शकेल असा मला विश्वास आहे. ओके, थँक्यू.